काँग्रेसच्या जलसमाधी आंदोलनाचा विजय। 17 गावांच्या पाणीटंचाईस मिळाला दिलासा। साक्री तालुक्यातील तब्बल 17 गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती। कडक उन्हामुळे नागरिक, शेतकरी आणि पशुधन पाण्यासाठी हवालदिल झाले होते। खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने पाणी सोडले नव्हते। अखेर जनतेच्या या आक्रोशाला वाचा फोडण्यासाठी साक्री तालुका काँग्रेस कमिटीने थेट जलसमाधी आंदोलनाचा पवित्रा घेतला। शनिवारी सकाळी 10 वाजता तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली अनेक ग्रामस्थ आणि शेतकरी मालनगाव धरणावर एकवटले। पाणी आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं, आणि मालनगाव धरणाचे पाणी सोडा, जनतेला न्याय द्या, अशा घोषणा देण्यात आल्या होत्या। आंदोलनाची तीव्रता पाहता घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। अखेर आंदोलनकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे आणि जनशक्तीपुढे प्रशासनाला झुकावे लागले। संबंधित पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री भोई यांनी पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत धरणाचे दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडले। या आंदोलनात भानुदास गांगुर्डे, गणेश गावित, संदीप भोये, शिवाजी चौरे, दिगंबर बापू, वसंत राठोड, युवराज महाले, सूर्यकांत ठाकरे, यशवंत बागुल, भाऊसाहेब गांगुर्डे, मधुकर बागुल, संजय गांगुर्डे यांच्यासह युवक आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पाणी सुटताच 17 गावांतील हजारो नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला असून हा आंदोलनकर्त्यांच्या एकजुटीचा मोठा विजय मानला जात आहे। साक्री तालुक्यातलं मालनगाव धरणाच्या पाणी पिण्याच्या पाण्यासाठी, गुरढोरांसाठी कान नदीला सोडण्यात यावं अशी मागणी या कान नदी काठाच्या 17 गावांनी, मालनगाव, खराडवाडी, दैवेल, सातारपाडा असेल, किरवाड, गोडगाव, कालदर, भोनगाव असेल, सुरपान असेल, छडवेल, आष्टाने, कावठे, साक्रीपर्यंत हे पाणी जातं। आणि मग गेल्या 15 दिवसापासून जिल्हा परिषदच्या प्रशासनाकडे ग्रामपंचायतीने सांगितलं की आमचं आरक्षणाचं पाणी सोडा। जिल्हा परिषदचं प्रशासन दरवर्षी ऑक्टोबरमध्येच हा सगळा आराखडा होतो। जिल्हाधिकारी महोदय पिण्याच्या पाण्यासाठी ठराविक आरक्षित पाणी करतं आणि बाकीचं शेतीला पाणी सोडतं। आणि मग आमची रास्त मागणी होती की आता या 17 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी नदी काठाला आहेत, नदी कोरडी झालेली आहे, पाणी सोडा। परंतु प्रशासन दखल घेत नव्हतं। या नंदुरबार लोकसभेचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी साहेब यांच्याकडे या ग्रामपंचायतच्या सगळ्या प्रतिनिधींनी काँग्रेस पक्षाने मागणी केली आणि 3 जून रोजी जिल्हा प्रशासनाला मेलद्वारे, पत्राद्वारे पाणी सोडण्याचे खासदार महोदयांनी सांगितलं। परंतु तरीही प्रशासन दखल घेत नव्हतं।